आपल्याला भेटलं एक टावेल, कंबल अंगावर माहिती नाही पण तो राहिला. आणि दुसरं तर या भावाने शेर काय भारी टाकला पाहिला का. जय श्री मित्रांनो, तर आजच्या परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे एक्सप्रेस मंडी. तर आपण आता एक्झॅक्टली नाही का मंडरे दे. तर रात्री थांबलो होतो याला ओळख थांबतो मी ह्यो बी इथंच होता, त्याची गाडी पलीकडे लागली. तर बघू शकता आता मी उठलेलो आहे, आज आंघोळ करायची आहे ना, तर गाडी चालू करून ठेवली. आणि इकडे प्रवेश आपली दुसरी गाडी तिला चालू करून ठेवलं का, तर सकाळ सकाळी म्हणलं नाही का चालू केलेली बरी. आपण फॅन लावून झोपलो होतो तसं मा अवतार तर नाहीच घाण झालेला आहे. पहिलं असं वाटतं आंघोळ करून घ्यावं, पण इथं पाण्याची सोय आहे का नाही काय नाही. तर पाहून आपण बाहेर पाण्याची सोय आहे का नाही का. तर आपण या हॉटेलवर फर्स्ट टाइम थांबलेलो आहे. तर ह्यो तुम्हाला धाबा दाखवतो कोणता आहे, वीर तेजा राजस्थानी धाबा. इथं HP चा पेट्रोल पंप आहे शेजारी. आणि हे दोन नाही का मोजून त्याला 5 ते 10 किलोमीटरवर भंडारा गाव आहे. काय ते माहिती पण भंडारा आहे. तर आपल्याला भंडाऱ्याहून आरोलीला जायचंय. मधला रोड चांगला आहे म्हणून आपण इकडेच थांबलो होतो. त्याच्यामुळं पाहू. तर आपल्याला जायचं आता भरायला. आता वाजले तुम्हाला सांगू 11. तर आता उठू, आंघोळ बिंघोळ करून घेऊ, गाडी बिडी झटकून घेऊ आणि जेवण बिवण इथंच करू जाग्यावर. म्हणजे कसं तिथे जाऊन फक्त आराम करायचा आणि गाडी भरून भोंगा फाईट व्हायचा. चला मग काय आंघोळ बिंघोळ करायला. काय नाही, दोन्ही पण गाड्या चालू करून दिल्या त्या. तर ही चिक्याची गाडी पाहिलं का, रात्री आपल्या पुढे दामटायचा. तर आम्ही इथे हॉटेल येऊन झोपलो दोघं सुद्धा. तर आता आपल्याला आंघोळ ते करायची आहे. पहिले आंघोळ ते करून घेऊ आणि बाकी काही नाही वगैरे चेक करू. नाही तर काय नाही करायचं, आता आपलं राऊरला गेलो करून घेऊ चेक. तर इथं हौद आहे, तुम्हाला हौद दाखवतो. हौद कसा आहे तुम्ही माहिती ना, हौद काय क्वालिटी. तर हे पाहिलं का भाईयानी गाडी घेतली धुवायला, चांगली धुई भाईया. किंवा हौद आहे. तर या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आज. तर पाणी एकदम भारी आहे, स्वच्छ आहे, काय अडचण नाही, घाण नाही. हे पाहिलं का बुरख्यावली. अरे काय थांब म्हणा. मग काय नाही, त्याला आपण चिक्याला उठू. आता चिक्या उठूनच बसलेला म्हणजे टाइमपास नाही करतो मग का. पाय मिस धन्नू मेरी जान. तर या दोघांचा आपण संगत फोटो घेऊ एक नाही का. 085 आणि 3074. हे चलाय बाबा. हाय चल ना, आंघोळ करायची का, गाडी धुणार आहे. तर त्याला गाडी धुवायची आहे. तर आपली गाडी बंद करू, किती हवा भरली पाहून घेऊ नाही का. का तर हवा उतरली होती. ओके, काय अडचण नाही. तर मग गाडी बिडी बंद केलेली आहे. नॉर्मलची हवा लिक राव कुठं तरी. तर हे दगड कसा गुतलाय पाहिलं का. हवा इथं खाली लिक आहे, आपण पाहू एकदा. त्या तिकडं हवा लिक आहे समोर या बाईकडल्या. तर वाटलंच आपण एकदा मुंड कव्हर करू आणि चेक करून घेऊ. का तर इकडं तर काही विषय नाहीये, तरी आपण एकदा चेक करून घेऊ नाही का. तर जाऊ चेक करतो. त्या गाडीचा स्प्रे असेल. स्प्रे आहे तुमच्या गाडीत, स्प्रे आहे का स्प्रे. ते हवा पाहून कुठून लिक आहे. होय एक काम कर, त्या समोरच्या हॉटेलमध्ये आहे का पाहुण्या बरं. चल बरं ठीक आहे. हा भरायला तुझं आहे मग बघू. त्याला ना तो गाडीचा काचा पुसायचा स्प्रे आहे का म्हणा. ते असतं द्या म्हणा, पैसे देतो म्हणतो मला आले जेवण करायला. मग काय भाईयानी इकडून तिकडून फक्त बॉम्बे हात पाणी मारलं झालं त्याचं. हे पाहिलं पाहिलं का खंडतो सुखी बाबा. काय ऐकायला शेंडीला मुंडकावरती केलं तेवढं चेक करून घेऊ. आणि तसं सापडलंय ते काय अडचण नाही. हे समोर चिकट टेप याला पिवळ्या चिकट टेप आहे का, तिथून नॉर्मल हवा लिकी. बाकी दुसरा काही विषय नाही. तर त्याला थोडा नट आवळून घेऊ
आणि चेक करून घेऊ परत एकदा नाही का. तर तुम्ही बघू शकता मी पुढे डायरेक्ट गाडीने येऊन जाणार उभा. तसं मी उभा राहत नाही कधी, का तर आपलं पोट पाणी दे रोजीरोटी आपला. कपडा निकालते हो पहिलो ना गया भैया, यो 14 नंबर आहे. अरे नाही तो पाय. तर बाबांनो आमच्या आंघोळ झालेलं आहे. हा बघा रांडाचा लोकांचे व्हिडिओ काढतो आंघोळ करताना. मुंडगा कुठला आता आंघोळ करतोय बघा. शॅम्पू लाव रांडाच्या. बघा बाबांनो आम्ही राजस्थानी हॉटेलवर थांबलोय. आता आंघोळ केले का जेवण करायचं. हे एक रांडाचा मध्ये बसलाय बघा. तर बाबांनो आमच्या आंघोळ झालेलं आहे. आम्ही आलोय आता जेवायला. हा रांडाचा बघा, हा अजून तिकडंच आंघोळ करत होता. हा बघा रांडाचा अजून तिकडंच आंघोळ करत होता. लवकर आवरायचं तर बसला गाडीमध्ये आधी. आता आलाय. आता आम्ही चाललोय वीर तेजा राजस्थानी ढाबा मध्ये जेवायला. अक्षय एक रांडाचा बसला मध्ये जाऊन. हा रांडाचा ढाब्याचा मालक आहे. घरात बोल जरा खाल्ल्यावर बोल. चाललंय आता हे गेलाय. आता हे 10 मिनिटं लावणार. गन पावडर लावेन. त्यांचा मेकअप मग मेकअप. आता हे कुठं आहे. हा बघा रांडाचा एक कसा आरशात बघत होती रांडाचा. जेवायला हे खूप बघा कसा हात करतोय. बघा गप्पा मारते ते. तर सगळे बसले जेवायला. तर आम्ही घेतलेला बेसन कट्टा रायता ते पाहिलं का. इकडं दोघं बसले, दोघं हजाम जेवायला. तर अख्खं प्लेट टमाट्याची आलती. शेबा कासुराने खाऊन टाकली नाही का. आता इथं मिरच्या कांदे बिंदे. आता दही सांगितलं होतं ना त्यानं. पहिला किती तेल घेतलंय. हे शाट खोपडी पक्की. एवढं तेल जर घेतलं संध्याकाळ नरड राहील का तो. टाकरा येतं त्याच्यामध्ये मिक्स कर मिक्स. देऊ तो सगळं त्याला. काय पल्लीकडल्या हॉटेलवर जेवलं ना अलीकडल्या पंपावलं की डिझेल टाकायला घेतलं. तर इथं स्कीम चालू आहे. तर हे बघितलं का स्कीम. 10,000 टाकलं ना तर त्याला टॉवेल आहे 20,000 त्याला कंबली. तर आपलं दोन्ही मिळून नाही का 30,000च्या घरात जाणार. हिचं 15 ते 16,000चं आणि हिचं 14,000 पाहिजेत. किती बसन. ते याचं झालं आता 4,000. तर आपलं झाकण बिकण सगळं खोलून दिलेलं आहे. फक्त आपल्याला डिझेल टाकायचं राहिलेलं आहे. DF सगळं फुल आहे. फक्त आता डिझेल टाकायचं मग निघायचं. इस्तिमा मंडळ. तर बाकी काहीच नाही. तर त्याचं डिझेल टाकायचं तर आपली फक्त टायर चेक करून घेतो. तर हे नॉर्मल वॉल वगैरे लीक राहतं त्याच्यामुळं. कमन गरमच त्याला काय रांडाच्याला खाली गरमच. रांडाच्याला डायरेक्ट. बाबांना आपण 300 लिटर डिझेल टाकले. आपल्याला भेटलं एक टावेल कंबल अंगावर घ्यायला. चला कुठं वाजणार नाही आता. तर आम्हाला HP पंपवाल्याने नाही का एक टावेल आणि एक कंबल दिलेलं आहे. तर ठीक आहे भाई खुश झालेला आहे चांगलाच. थांब बाई थांब. तर बाकी पण या हा टाका आणि कंबल घेऊन जा. टॉवेल लकी जा. टावेल आणि इकडे चल. टॉवेल घेऊन जा. तर टावेल आपला आहे. तर आपल्याला टावेल त्याला कंबल का तर मागल्या चक्करला आपल्याला कंबल भेटलं होतं आणि टावेल यंदा मी घेतला. कंबल त्याला टाकलं. तर डिझेल झाकण लावलेलं आहे काय. तर भांडऱ्याच्या अलीकडली नदी मोकार मोठी भैया. पाणी नुसतं नात नाही करायचं. इकडं अख्खं टोटल पाणी नुसतं. इकडं ना जर जाईल तिथवर पाणीचे ना तर इकडं सुद्धा तेच विषय आहे का. जिथवर ना जर जाईल तिथवर पाणी दिसतंय. तर फक्त विषय कोणता आहे ना फुल खराब आहे. बाकी एकदम ब्रँड आहे भैया. इकडं एकदम ओके मध्ये. फक्त फुलाचा जो एवढा विषय का गाडीला आपटत. इथं जे समोरची खाच आहे का या खाचीवरल्या गाडी आपटत.
तर शूटर बोलते. तर या भावाने शेर काय भारी टाकला पाहिला का. एक लड़की नौकरी वाला चाहेगी तो अनाज कहाँ से लाएगी. पुढे गेला इकडे हे पाय. तर 100% भावाला लाईक करा भाऊ. नाही मग इथून आता हा रांडाचा मला सोडायला आला इथं आणि आपल्याला मारायचा आहे समोरच्या ब्रिज खालून राईट. हे समोर गाडी बसून गेलो. बसन बसन नाही गाडी कुठं आहे ते. लय खाली वाटत तू कुठून. हा तर आपल्याला मारायचं तिथून राईट आणि ह्यो जाणार सरळ. तर या दुसऱ्याने काय आणलं पाहिलं का आपल्याला. ब्रँड इज ब्रँड स्टिंगेस बोलते. अय यार थंड आणण्यात आला ना. तर आपण आता चिक्यापासून आलेलो आहे पुढं. तर बघू शकता तुम्ही किती सिंगल रोड आहे आणि वातावरण लय भारी आहे. एकदम गार हवा बिवा वातावरण टाईट आहे पूर्णपणे. तर अजून आपल्याला किती जायचं माहिती का 30 किलोमीटर इथून. आता पल्लीकोणा रोड होता आपण पल्लीकोण नाही घातली अलीकोण घातली का. तर तुम्हाला तर माहिती आहे भांडऱ्यात नो एंट्री वगैरे काही विषय आपल्याला एवढा पक्का माहित नाही. जरी आपण घातली असतील तर तिथं पोलिस ते उभे होतेच. आणि मेन मुद्दा तिथं मोठाले गट्टू आणि दगड टाकलेले आहे गाडी आज जावं नाही म्हणून. याचा अर्थ समजून घ्यायचा का त्या रोडला नो एंट्री राहती. मग शहापूर रे तिथून रोड होता. शहापूर वरून घातली गाडी आतमध्ये राईट साईडला. आता ब्रिज दाखवलं ते शहापूर गाव आहे. तिथून आपण राईट मारून ब्रिज खालून आलो. तर आता काय नाही 30 किलोमीटर राहिलेलं आहे. अर्ध्या तासात आपण तिथं जाऊ गाडी लावून देऊ थोडा आराम करू. आता किती वाजले तुम्हाला सांगतो 2:30 नाही तर 2:30 ना. आता 3 वाजेपर्यंत आपण तिथं जाऊ. 1 तास आपल्याला आराम भेटेल. त्याच्यावर काही टाइम भेटणार नाही. आता समोरची पार्टी जरा गाडी लवकर भरायला घेतली. बाकी काही नाही ते जाऊन जेवढा आराम आहे तेवढाच पाहू. बाकी जर काय असेल ते पुढे गेल्याच्या नंतर नाही का. तर आपण आलेलो आहे शेटच्या गाड्यावर. समोर शेटचा बंगला आणि आपली गाडी. तर आत्ता नाही का आपण कागद बिगद साईडला ठेवले आणि गाडी आतून झटकून बिटकून घेतलेली आहे. तर आपण तेव्हा मागच्या चक्राचं नाव टाकला होता का ते बी तुटलेला आहे. काय नेमकं काय विषय माहिती नाही पण तुटून राहिला. आणि दुसरा म्हणजे काय विषय होता आत्ता बाई हा समोरचा बेल्ट मारलाय का. तर हौदा लईच पुढं आलाय मॉक्कर पुढून समोरून. तर हेच काम करणं भागाचे आपल्याला. तर हे पायी गुतावला त्याला. हे फासा टाकून पलीकडे घे म्हणजे 2 बेल्ट लावले आपण. वरला एक आणि इथं एक. आता गरज आहे बा त्याला. तर पाट्याचं काय आहे काय नाही पाहून घेऊ. आणि शोरूमला एकदा विचारून त्यांना म्हणू का नाही का आमची पाटा तुटून राहिला बा. त्यात आम्हाला पाट्याची स्प्रिंग चेंज करून द्या किंवा दुसरा पाठा द्या आहे का नाही. तर इकडं ऊन लय पडल्यात लय गरमायला लागले बेकार. आंघोळ सुद्धा केलेली त्याच्यामुळे गरमत पण लई आहे. आता नेमकं करावं काय असं आहे ना. तर पाहू जाऊ आता ते येतील तेव्हा उठू. तर आता डायरेक्ट पडी घ्यायची आहे. काय तर भावनो भाऱ्या बिऱ्या बांधून गाडी एकदम रेडी केलेली त्यांनी पण. आणि आपलं पण एकदम टायरतले दगड बिगड काढून पुढे एकदम मजेत आहे. तर आतला टायर जरा वेगळा वाज राहिलाय. जरा टेन्शन वाढलं आता मग का. तर आतल्या टायरात हवा कमी. गाडी पुसून बिसून एकदम ओके. तर आत्ता आपला जोडीदार आत्ता जस्ट गेला. त्याने चाय वगैरे पाजला इथं. तर आता काहीच नाही. तर टाईम होत आलेला त्यांचा नाही का. आतमध्ये तरी 10-20 गोण्या टाकल्या. काय तर दुकानावरून गाडी काढली मेन रोडला आलेलो इकडं. तर हा मेन रोड आहे. आपण सकाळी ह्या रोडनं आलतो आणि इकडं आरोली. तर आपण आता रोडच्या कडेला लावले गाडी का तर इथं निम्मा माल पडेल. तर त्यांचं तर भरतील. अय इकडे खाली पिशी घेऊन ये तुला बोर देतो मी खायला. अरे हे पाय ब्रँड आहे डायरेक्ट. इथं डायरेक्ट नसते बोरच बोर आहे. डायरेक्ट टवकच झाला म्हणायचं पण आंबट नसावं. भारी तोड करत लई या बाय. बघितलं का भावानं किती मक्कार माल याला. दुकान जरा टाकलं तर निम्मा धंदा होईल. लई आहे तरी पिशी घेऊन ये.
संध्याकाळी काम आहे खायला. तर बाय समोर मिरचीचं खेत. तर इकडे सगळ्या मिरचीचे वावर आहे. इथं टमाटो समोर. मागे चक्कर मारून येऊ आपण किती गोण्या रेडी झालेल्या आहे काय. तर भाई एवढ्या गोण्या तयार झालेल्या आहे. कमी 30 गोण्या आहे भाऊ. 30-40 गोण्या. आणि पहिल्या 10 पडलेले आहे. हा नाही रे बाबा बत्ती नाही त्याच्यातले मापात आहे. बत्तीची हाईट त्या हिशोबाने बरोबर आहे. तर नाही वाढीच ना पुढल्या सीजनला. ओय बत्ती काढे. तू हाईट कमी करून ये. चल आपण हाईट कमी करून आणतोय. जाय बाबा तू हाईट कमी करू ना. तरी 30-40 गोणे तेवढ्या टाकू. मग दुसरीकडे कुठं तरी असं. तर हे पाहिलं का जे तुम्हाला वाटतं हे काहीतरी वेगळं वाटतंय तसं काही नाही. ते बाया आहे मिरच्या तोड राहिल्या सगळ्या फट्टीत एक एक. पारेटवालीची गाडी आहे ती नंतर मिरच्या घेऊन जाईन इथून. आत्ता जेवढ्या आहे का तेवढ्या आपण टाकायच्या. फिल आज पण नाही का डायरेक्ट वावराच्या काढाला येऊन उभी राहिली. तर हे बघू शकता इथं पण मिरचीचाच बाग आहे. तर मिरची संपत आलेली. याला काहीच नाही राहिलं आता. का तर हिची आत्ताच यसनी झालेली आहे. समोर एकदा पाहिलं बाया याचायला. इकडे एवढ्या बाया भेटत तरी कुठून काढून 40-40 बाया घेऊन येतो ते गोळा करायला. बाकी काही विषय नाही इकडं. हे पाहिजे इकडं समोर सुद्धा मिरचीचाच बाग आहे. हे पाहिलं काही 5-4 गाणे लावून देतं. काही विषय नाही बाकीचा. तर काय 10-5 गोण्या राहिले इथं. तर हिला चालू करून दे. का तर या हॉर्न टाकल्यापासून थोडं नॉर्मल लीक आहे. बाकी काही विषय नाही आहे तेवढं. म्हणजे हवा लीक असल्यामुळे त्याला चालू करून ठेवावं लागत नाही का. 2 मिनिटात तेवढीच हवा पूर्ण होत जाईल. तर आज चालू करून ठेवली ना टेन्शन नाही. पाऊस जातो फाळता वेळ लागून घेतो. चल मला सांग तुला चहा पाजू. आलेलो आहे इथं चहा पिण्यासाठी. अक्षय भाई आलेत घेऊन आम्हाला चहा पिण्यासाठी इथं. चला मग येऊया इथं चहा. हे मेन माणूस आहे का आमची गाडी भरणारे. आहे करा सर. बरोबर आहे बरोबर आहे. बस बस बस. तर आल्या हिच्यात सुद्धा गोण्या 40. तर तिसरी छल्ली चालू आहे आपली. तर होईन आज तासभरात. मंगा बाईक रॉकेट करून टाकायची. मांजरीचा कुठं आवाज येऊ. हो बाबो काय खाली काय मग कर धसका उडलाय. तर पाण्याच्या टाकीला पाहिले काय हाईट दिलेली आहे. नाद नाही करायचा. एवढी हाईट आपल्या इकडल्या पाण्याच्या टाकीला सुद्धा देते इजनी गाव. तर आता मित्रांनी चहा बी पाजलाय आपल्याला. माणसं लय भारी पण इकडं. तर आज उकलाही 1 तास पकडून चालायचा. 1 तासानंतर रॉकेट मंडी एक्सप्रेस. सगळं काय कसं तुम्हाला तर माहितीच आहे. मग काय तर भावना तर 6:30 वाजले. अजून काय गाडी सुटेल नाही आपली. आज जरा उशीरच झाला नाही का जादा. का तर वजन जादा आहे ना. आज 12 टन वजन होणार आहे आपल्या गाडीला. तर बॉडीच्या वरती एक गोणी लावली त्यांनी. पुढं मोकळच आहे पण सांगितलं लेवल करून द्या नाही का. तर इथे गाडी उभा आहे. ती जर टाकली तर ती पण टाकू शकणार आहे. आणि हिच्यातली तर टाकलेल्याच आहे. तर आता सध्या पाणी मारायचं काम चालू आहे नाही का. वरती पाणी वगैरे मारून घेणार ते.
तो अजून किती टाइम होतो कारण मला तर वाटत आहे 7 वाजणार जागेवर आज. अजून जाळी मारायची हे ते मुकार झटे अजून डाव बिव सोडून ठेवलेलं आहे. त्यांना म्हणले पलीकडून माल टाकायला चालू करा आम्ही जाळी मारून घेतो म्हणून.